मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे बहुगुणी आंबे हळद. आणखीन एक छोटी टीप आहे मित्रांनो, नारळ पाण्यात आहेत आरोग्यवर्धक घटक. काय ते दोन टीप बघूया. रोजच्या वापरातल्या हळदीपेक्षाही औषधी हळदीची एक प्रजाती आहे, ती म्हणजे आंबे हळद. आयुर्वेदात तसेच अनेक भारतीय औषधांसंबंधीच्या पुस्तकांमध्ये आंबे हळदीचा उल्लेख आहे. अनेकांना हळदीची ही प्रजाती माहीतच नाही, पण घरात आंबे हळद असायलाच हवी. पुढे बघूया मित्रांनो. ती फार उपयुक्त असते, दिसायला आल्यासारखी असते, किसून वापरता येते, उगाळून वापरता येते, उकळूनही वापरता येते. अनेक कमालीचे फायदे आहेत. आंबे हळद म्हणजे त्वचेसाठी वरदानच आहे. आपण त्वचेवरचे डाग जावे किंवा पिंपल्स जावे यासाठी अनेक उपाय करत असतो, पण जर आठवड्यातून 2दा जरी आंबे हळदीचा लेप चेहऱ्याला लावला तर इतर उपाय करावे लागणार नाहीत. व्हेरी गुड. उन्हामुळे चेहऱ्यावरची पार वाट लागून जाते, काळवंडतो. त्यावरही आंबे हळद हा मस्त उपाय आहे. चेहऱ्याचा जो खरा रंग आहे तो पुन्हा दिसायला लागतो. जठराग्नी हा पचन संस्थेतील एक महत्वाचा भाग आहे. पोटात अन्न गेल्यावर त्याचे रूपांतर ऊर्जेत करण्यासाठी जठराग्नी गरजेचा असतो. जठराग्नी गरजेचा असतो. ही पचन क्रिया सुरळीत व्हावी यासाठी आंबे हळद फायदेशीर ठरते. अनेकदा रक्त गोठून एखादा अवयव काळा निळा पडतो. ते रक्त तसेच गोठलेले राहिले तर गाठ तयार होऊ शकते. असे होऊ नये म्हणून गोठलेल्या रक्तावर वेळीच उपाय करायला हवे. आंबे हळदीचा लेप गोठलेल्या अवयवावर लावल्याने रक्त सुटते. आहारामध्ये आंबे हळदीचा समावेश करून घ्या. त्याचे लोणचेही तयार केले जाते. ते खाल्ले तर फायद्याचे ठरेल. इतरही पदार्थामध्ये वापरा. काढा करून प्या. आंबे हळदीचा वापर केल्याने भूक सुधारते. योग्य पद्धतीत भूक लागते. पित्ताचा त्रास असेल तर आंबे हळद घरात असायला हवी. आंबे हळदीत उत्तम पित्तशामक आहे. उगाळून पोटाला लावा. काढा करून प्या. पित्ताचा त्रास हळूहळू नाहीसा होईल. व्हेरी गुड. आणि दुसरी टीप आहे मित्रांनो, नारळ पाण्यात आहेत आरोग्यवर्धक घटक. काय ते बघूया. नारळ पाणी शरीराला शीतलता प्रदान करते. व्हेरी गुड. हे घामोळ्या आणि त्वचा संबंधी आहारांमध्येही फार फायदेशीर आहे. नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, व्हिटॅमिन ए, बी आणि सी भरपूर मात्रेत असतात. छान. यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स आढळत नाहीत. नारळ पाण्याचे अन्य फायदे काय ते पाहूया. शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास नारळ पाण्यामध्ये लिंबू पिळून पिण्याने शरीरातील पाण्याची कमतरतेची समस्या दूर होते. व्हेरी गुड. नारळ पाणी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. हे किडनी स्टोन विरघळविण्यातही मदत करते. लठ्ठपणापासून बचाव करते. नारळ पाण्यात काकडीचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. छान. ऑस्टिओपोरोसिसच्या धोक्यापासून बचाव करते. पचनक्रिया चांगली बनवते. उचकी येत असल्यास नारळ पाणी पिणे लाभदायक आहे. सतत उलटी होत असेल तर नारळ पाण्याचे सेवन लाभकारी ठरते. तीव्र गरमीमध्ये जुलाब झाल्यास 1 कप नारळ पाण्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर मिसळून पिण्याने त्वरित लाभ मिळतो. छान.
रक्तामध्ये ग्लुकोजची मात्रा संतुलित राहते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.